कुकर लावलेला आहे मित्रांनो. आता मिरच्या पण आपल्या तळून झाल्या आणि आता फोडणी द्यायची वरणाला. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप मजेत असाल. हृदय ब्लॉग सुरुवात तरी तुम्हाला सर्वांचं स्नेहपूर्वक नमस्कार. तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मीराताई ब्लॉग मध्ये. आपली मीराताई. मिरच्यांचा ठसका. मिरच्या तळल्या ना मित्रांनो, ही खिडकी बंद आहे. सगळ्या घरात मिरचीचा. फक्त लसूण भरून अगदी तिखट मिरच्या आहेत, लवंगी मिरच्या. मित्रांनो, किचन किंग म्हटलं की किचनवर सगळ्यात प्रथम डोळ्यात पुढे गॅस दिसतो आणि त्याच्यावरती कुकर नव्हता इकडे. म्हटलं आता यांना सवय आहे की नाही वरण भाताची. म्हटलं आपल्याला वरण भातच भेटणार नाही एवढ्या दिवस. मित्रांशी बोलून देत नाही. शिट्ट्या मारतो मित्रांशी बोलताना. लगेच आईने आपल्याला कुकर दिला. स्किप न करता व्हिडिओ पाहतात त्याबद्दल तुमच्या मनपूर्वक धन्यवाद. स्किप न करता व्हिडिओ पहा. पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहतात, चला तर मग लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगायला विसरू नका. अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला सगळ्यात पहिले माझे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. इतकं थोडं वरण करायचं. अर्धी वाटी तांदूळ आणि डाळ पण तेवढीच टाकली मी. मुगाच्या डाळीचं वरण आहे. 31 मी खाणार, ज्याला आवडेल ते. 2 वाट्या वरण करायचं. मोजून 2च वाट्या झाल्या पाहिजे मित्रांनो. काटकसर स्वयंपाकामध्ये माझी फार असते. जेवढी माणसं आहेत ना, मी तेवढाच स्वयंपाक करते. मी असं शिळं राहीन आणि नंतर खायला होईन असं मी कधीच करत नाही. दुपारच्या वेळी जर खायचं तुझं परत अजून करायचं. म्हणजे शेतात काम असेल तर समजा मी करते सकाळचं, दुपारचं पण सकाळीच करते. पण तुम्ही असं म्हणाल ना, सकाळचा नाश्ता सकाळी, दुपारपुरतंच दुपारी, संध्याकाळपुरतंच संध्याकाळी, अशी पहिल्यापासून सवय लागलेली आहे. वेस्ट जाऊन द्यायचं नाही. त्याच्यामुळं आता मी एकटी आहे वरण खायला, तर मी 2 वाटी वरण करणार आहे. एखाद्याला खावंसं वाटलं तर घेतलं त्याने. झाला आता आपला कुकर. आता ह्याला थंड होऊन द्यायचं थोड्या वेळ. साधं वरण आहे एकदम, बिना हिंगाचं. बाकी सगळं आहे, हिंग कढीपत्ता नाही, जसं असेल तसं. मित्रांनो, आज मी केळी म्हणजे पूजेसाठी मी केळी निवडले आज. तर केळ्यांचा कच्चा घड आलेला, मला माहित नव्हतं तो कच्चा घड होता. आपण असं तिरणी सुट्टे केले की आपण असं तोडून त्याला ठेवायचो. तर हे पहा, मला माहित नव्हतं. पूर्ण हाताला म्हणजे असं त्याचं हे बघा, हात कसे झाले, क्रॅच बघा कसे हात झाले केळीमुळे. आणि हे हात पूर्ण ब्लॅक हात झालेले. असं धुते ना, सगळं चिकट. एवढा असा निर्मा घेतला आणि असं धुते तर सगळं चिकट. म्हणलं हे असं काय, असं हात कसं असेल. आणि मला लगेच सांगितलं की मॅडम तुम्ही याचा डाग लागू देऊ नका, डाग फार विचित्र असतात. पहिल्या दिवशी प्रयत्न केला पण एवढं डाग एका साईडला साडीला पडलंच बरं का केळीचं. बापरे, दुसऱ्या दिवशी विचित्र त्याचा डाग आहे. पण ठीक आहे, तो आपण काढू बरं का, वेळ भेटला तर, आणि निघला तर निघेल. मी विचार केला की ह्या 2 साड्या ना अशाच ठेवायच्या, म्हणजे हवनाला बसण्यासाठी, सकाळचा पसारा आवरण्यासाठी. हवनामध्ये साडी खराब होत नाहीये, पण ते बाकीचे पूजापटचं सामान, जुळवाजुळवी करताना, पुसापुशी करताना, आणि साडीशिवाय पर्याय नाही. धार्मिक कामामध्ये साडीच पाहिजे. काय
खुशबू येते. कोथिंबीर परत त्याच्यामध्ये मिरचीचा पण फ्लेवर येतो, असं वासनी. आणि लसूण खुशबू येते छान. हे सगळं मी शिजायलाच टाकत असते. चला तर मित्रांनो, मी मीराताई तुमची रजा घेते व इथे सांगते. पुन्हा रोज होणाऱ्या नवीन उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. बाय मित्रांनो.